तर 18 वर्षांनी तुरुंगाबाहेर आलेले अरुण गवळी म्हणजे डॅडी, ही बातमी सध्या खूप चर्चेत आहे, नाही का? हो, अगदी. नागपूर तुरुंगातून त्यांची ती सुटका झाली आणि मग मुंबईकडे आले. पण हा सगळा प्रवास म्हणजे कसा होता? हो ना, एका अंडरवर्ल्ड डॉनपासून आमदार आणि मग पुन्हा कैदी, हा प्रवास खरंच अनेक वळणांचा आहे अगदी. आज आपल्याकडे ना एबीपी माझाच्या एका विशेष रिपोर्टमधले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते अरुण गवळीच्या ह्या काय म्हणू गुंतागुंतीच्या प्रवासावर थोडा प्रकाश टाकतात. चला तर मग या माहितीत थोडं खोलवर जाऊया आणि समजून घेऊया की नक्की काय महत्त्वाचं आहे यात. अगदी बरोबर. कारण ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची नाहीये. यात मुंबईच्या अंडरवर्ल्डचा एक मोठा इतिहास आहे. गुन्हेगारी आहे, राजकारण आहे, यांचं एक काय म्हणू खूप गुंतागुंतीचं मिश्रण आहे. बरोबर. आणि गवळीची कहाणी ना ती अनेक अर्थांनी जरा वेगळी ठरते. म्हणजे त्याचं इतके वर्ष मुंबईत टिकून राहणं, त्याचा राजकारणातला वावर आणि आता ही सुटका, या सगळ्यामागे काय आहे, त्याचा भूतकाळ काय, हे समजून घेणं महत्वाचं आहे. मग सुरुवात आपण अगदी लेटेस्ट बातमीने करूया. 18 वर्षांनी जामिनावर सुटका झाली आहे. हो. पण ही जी जन्मठेपेची शिक्षा होती ती नक्की कोणत्या प्रकरणात झाली होती ते एकदा स्पष्ट करूयात का? हो, त्यांना शिक्षा झाली होती. शिवसेनेचे नगरसेवक होते ते कमलाकर जामसांडेकर. अच्छा, जामसांडेकर, घाटकोपरचे. हो, त्यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेप 2 मार्च 2060ची घटना आहे. अच्छा. जामसांडेकर तेव्हा असल्फा विलेजचे नगरसेवक होते. यात बरेच कंगोरे आहेत. म्हणजे या हत्येमागे नेमकं कारण काय होतं? म्हणजे काही राजकीय वैर होतं की अजून काही? ऐकण्यात आलं होतं की जामसांडेकरांनी गवळीच्या पक्षाच्या उमेदवाराला हरवलं होतं. नाही, बघायला गेलं तर तो पराभव हे थेट कारण नव्हतं असं तपासात पुढे आलं. ओके. त्या निवडणुकीत जामसांडेकरांनी गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या उमेदवाराला म्हणजे अजित राणेला हरवलं होतं, हे खरंय. पण अगदी थोडक्या मतांनी, काहीतरी 367 मतं होती. पण हत्येचं मुख्य कारण एका जागेचा वाद होता असं निष्पन्न झालं. सदाशिव सुर्वे नावाची एक व्यक्ती होती. त्याचा जामसांडेकरांशी एका भूखंडावरून वाद सुरू होता. मग याच सुर्वेने आणि साहेबराव भिंताडे नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने जामसांडेकरांना संपवायची सुपारी दिली असं तपासात आलं पुढे. बापरे, सुपारी दिली? हो. त्यासाठी त्यांनी काय केलं तर अखिल भारतीय सेनेचे जे पदाधिकारी होते, प्रताप गोडसे आणि तोच अजित राणे, त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग ह्याच दोघांनी सुर्वे आणि भिंताणे यांची अरुण गवळीशी भेट घालून दिली. अरे देवा. आणि या कामासाठी म्हणजे हत्येसाठी तब्बल 30 लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता. हे सगळं पोलीस तपासात उघड झालं. म्हणजे विचार करा, एक निवडून आलेला लोकप्रतिनिधी, आमदार, हो, आमदार असताना त्याला दुसऱ्या एका नगरसेवकाच्या हत्येची सुपारी घेतल्याप्रकरणी अटक आणि शिक्षा. हे म्हणजे खरंच एकदम वेगळं प्रकरण होतं ना? नक्कीच. महाराष्ट्राच्या राजकीय आणि गुन्हेगारी इतिहासात ही खूप मोठी घटना होती. म्हणजे एक सिटिंग आमदार, त्याला इतक्या गंभीर गुन्ह्यात दोषी ठरून शिक्षा होणं हे व्यवस्थेला हादरा देणारं होतं. आणि यातून ते गुन्हेगारी आणि राजकारण यांचं जे धोकादायक कनेक्शन आहे ते पुन्हा एकदा समोर आलं. आता थोडं मागे जाऊया. म्हणजे गवळीचा सुरुवातीचा काळ, मुंबई अंडरवर्ल्डमध्ये त्याचं नाव कसं झालं, डॅडी म्हणून ओळख कशी मिळाली, हा प्रवास कसा सुरू झाला? यासाठी आपल्याला साधारण 1980च्या दशकात जावं लागेल. ओके. तो काळ ना मुंबई अंडरवर्ल्डसाठी बदलाचा काळ होता. म्हणजे जुने जे डॉन होते, करीम लाला, हाजी मस्तान, वरदराजन, ते एक तर बाजूला झाले होते किंवा त्यांचं वर्चस्व कमी झालं होतं. आणि दुसरीकडे दाऊद इब्राहिम. दाऊद? हो, एक नवीन, तरुण आणि खूप क्रूर गुन्हेगार म्हणून तो समोर येत होता. पूर्ण मुंबईवर कंट्रोल मिळवायचा प्रयत्न करत होता. याच काळात म्हणजे 80च्या दशकाच्या मध्यावर अरुण गवळी आणि त्याचा साथीदार रमा नाईक हे दोघे मुंबईच्या सेंट्रल भागात म्हणजे भायखळा, अग्रीपाडा, 7 रस्ता या एरियात आपलं साम्राज्य उभं करायला बघत होते. म्हणजे त्यांनी स्वतःची वेगळी गँग सुरू केली होती. हो, पण ते इतकं सोपं नव्हतं. त्यांना भायखळा एरियात वर्चस्व हवं होतं, पण तिथे आधीपासून भायखळा कंपनी म्हणून एक जुनी गँग होती. अच्छा, भायखळा कंपनी. हो, आणि विशेषतः रमा नाईकचं आणि या भायखळा कंपनीचं खूप वैर होतं. त्यांना एकट्याने टक्कर देणं शक्य नव्हतं. म्हणून मग बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी या तिघांनी मिळून BRA गँग बनवली. BRA
म्हणजे बाबू रेशीम, रमा नाईक, अरुण गावली. अगदी बरोबर. BRA गँग. आणि ह्या गँगने खूप प्लॅनिंगने आणि हिंसकपणे तिथल्या भायखळा कंपनीला संपवलं आणि स्वतःचं वर्चस्व तयार केलं. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी कदाचित अनेकांना माहीत नसेल, काय? की त्यांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे साधारण 1988 पर्यंत रमा नाईक आणि अरुण गवळी हे एक प्रकारे दाऊदसाठीच काम करत होते. काय सांगताय? दाऊदसाठी? हो, म्हणजे दाऊदचे जे मुंबईतले अवैध धंदे होते, त्यांना प्रोटेक्शन देणं, त्याचे जे लोकल शत्रू होते त्यांना संपवणं, हे काम ही लोकं करायची. असं म्हणतात की दाऊदने ह्यांच्या मदतीने मुंबईतले आपले जवळजवळ सगळे स्पर्धक संपवले होते. अरे बापरे. म्हणजे एकेकाळचे सहकारी ते नंतर कट्टर शत्रू कसे बनले? हे वैर कधी आणि कशामुळे सुरू झालं? इथे गोष्ट जरा रंजक होतीये. हो ना, याचं कारण ठरला एक जमिनीचा व्यवहार. जमीन? हो, एका जमिनीच्या डीलमध्ये रमा नाईकने दाऊदला मदत करायला नकार दिला आणि दाऊद यामुळे खूप चिडला. अच्छा. यानंतर काही काळाच म्हणजे 1988 मध्ये रमा नाईक एन्काउंटरमध्ये मारला गेला. ओ. आणि हा एन्काउंटर दाऊदनेच घडून आणला असा संशय गवळी आणि त्याच्या लोकांना होता. साहजिक आहे. रमा नाईकच्या मृत्यूनंतर मात्र अरुण गवळीने दाऊदची उघड वैर पत्करलं आणि मग सुरू झाला मुंबईतला एक अत्यंत रक्तरंजित गँगवॉर. आणि हे किती टोकाला गेलं होतं? म्हणजे मुंबईवर काय परिणाम झाला याचा? अरे, हे वैर खूपच टोकाला गेलं होतं. दोन्ही बाजूंनीही अक्षरशः एकमेकांच्या माणसांना टार्गेट करायला सुरुवात केली. गवळीने दाऊदच्या गँगमधल्या अनेकांना मारलं आणि ह्याच बदल्याच्या भावनेतून 1992 मध्ये गवळी गँगने दाऊदची बहीण होती हसीना पारकर, हो, तिचा नवरा इस्माईल पारकर, त्याची भर दिवसा जे हॉस्पिटल जवळ हत्या केली. बापरे. जे मध्ये. हो. यानंतर दाऊद म्हणजे वेडाच झाला आणि त्यांना बदला म्हणून थेट गवळीच्या कुटुंबाला टार्गेट केलं. कुटुंबाला? हो. गवळीचा मोठा भाऊ होता किशोर, म्हणजे पप्पा गवळी, त्याला दाऊदने संपवलं. अरे देवा. यानंतर तर दोन्ही बाजूनी सुडाचं सत्रच सुरू झालं. मुंबईच्या रस्त्यांवर अक्षरशः रक्त सांडलं. अनेक निष्पाप लोक पण मारले गेले त्यात. आणि या सततच्या गँगवॉरमध्ये ना दाऊदने गवळीचे अनेक जुने विश्वासू साथीदार मारले. त्यामुळे गवळीची ताकद खूप कमी झाली. तो एकटा पडला होता बऱ्यापैकी. पण तरीही? पण इथे एक महत्वाचा फरक आहे. दाऊद, छोटा शकील, छोटा राजन हे सगळे मोठे डॉन देश सोडून पळून गेले. बरोबर. पण अरुण गवळी मुंबईतच राहिला, दगडी चाळीत. आणि इथूनच त्याने दाऊदसारख्या इंटरनॅशनल डॉनला आव्हान देणं सुरू ठेवलं. हो, हे त्याचं वेगळं पण होतं खरं. आणि यामुळेच कदाचित मुंबईतल्या मराठी माणसात त्याची एक वेगळी इमेज तयार व्हायला मदत झाली. मुंबईत राहूनच त्याने दाऊदला चॅलेंज केलं हे खरंच धाडसाचं होतं म्हणा किंवा काही म्हणा. पण मग हा अंडरवर्ल्ड ते राजकारण हा प्रवास कसा झाला? म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना राजकारणात काय यावंसं वाटलं असेल त्याला? यामागे पण एक पार्श्वभूमी आहे. म्हणजे 80च्या दशकाच्या शेवटी जेव्हा पोलीस गवळी गँगच्या मागे लागले होते, एन्काउंटर्स करत होते, तेव्हा शिवसेनेचं मुखपत्र आहे सामना. हो, सामना. त्यातून अनेकदा गवळी आणि त्याच्या मुलांची बाजू घेतल्यासारखं लिहिलं जायचं. आमची मुलं वगैरे. अच्छा, आमची मुलं. हो, म्हणजे त्यांना टार्गेट करू नका, खऱ्या दहशतवाद्यांना पकडा, अशा अर्थाचे लेख यायचे. त्यामुळे गवळी आणि त्याच्या लोकांना वाटायचं की शिवसेना आपल्या बाजूने आहे. साहजिक आहे. पण नंतर असं झालं नाही. म्हणजे गवळीच्याच एका जवळच्या माणसाने सांगितलं की पुढे एका मोठ्या केसमध्ये जेव्हा गवळीला अटक झाली तेव्हा त्याला वाटलं होतं की शिवसेना मदत करेल, काहीतरी राजकीय दबाव आणेल. पण तसं काहीच झालं नाही. शिवसेनेकडून काहीच मदत मिळाली नाही. आणि यामुळे गवळी खूप नाराज झाला. त्याने मग ठरवलं की शिवसेनेला टक्कर द्यायची. आणि मग याच नाराजीतून आणि कदाचित स्वतःच्या संरक्षणासाठी त्याने पक्ष काढला. अगदी. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने शिवसेनेला आव्हान देण्यासाठी विशेषतः सेंट्रल मुंबईत अखिल भारतीय सेना म्हणजे ABS राजकीय पक्ष काढला. आणि गंमत म्हणजे त्याला थोडंफार यश पण मिळालं. मुंबई महानगरपालिकेत ABSचे काही नगरसेवक निवडून आले. अच्छा. म्हणजे गुन्हेगारीतून कमावलेला पैसा आणि ती दहशत याचा वापर त्याने आता उघडपणे राजकारणात यायला केला. आणि याच काळात मग ती डॅडी इमेज पण तयार झाली ना, दगडी चाळीतला जनता दरबार. हो. हा बदल खूप महत्वाचा आहे. कसा झाला हा बदल? म्हणजे भाई किंवा डॉनवरून डॅडी कसा झाला तो? गवळीने हळूहळू आपली इमेज बदलायचा प्रयत्न केला. त्याने दगडी चाळीत नियमित जनता दरबार सुरू केला. जनता दरबार? हो. लोक त्यांच्या अडचणी घेऊन यायचे. पोलिसांशी संबंधित तक्रारी, जागेचे वाद, अगदी घरातली भांडणं पण. अच्छा.
आणि गवळी तिथे त्या सोडवायचा प्रयत्न करायचा, अर्थात त्याच्या पद्धतीने. यातून त्याची ती गँगस्टर इमेज थोडी मागे पडली आणि एक रॉबिन हुड किंवा मदत करणारा बाप माणूस म्हणजे डॅडी ही इमेज खूप रुजली. तो फक्त गँग लीडर नाही, तर एका समाजाचा आधारस्तंभ म्हणून स्वतःला दाखवू लागला. आणि याच बदललेल्या इमेजचा आणि पक्षाचा फायदा घेऊन तो विधानसभेत पण पोचला शेवटी. हो, 2004ची जी विधानसभा निवडणूक होती महाराष्ट्राची, त्यात अरुण गवळीने मोठी उडी घेतली. त्याने राज्यभरात 100 पेक्षा जास्त उमेदवार उभे केले होते एबीएसचे. बापरे, 100 पेक्षा जास्त. हो, अर्थात जिंकला फक्त तो स्वतःच. मुंबईतला चिंचपोकळी मतदारसंघ, तिथून तो निवडून आला आणि आमदार झाला. म्हणजे विचार करा, एक अंडरवर्ल्ड डॉन आता महाराष्ट्राच्या विधानसभेत बसणार होता. हा त्याच्या प्रवासातला एक खूप मोठा टप्पा होता. पण विधानसभेतला हा प्रवास काय फार टिकला नाही का? परत नशिबानं वेगळं वळण घेतलं. बरोबर, आमदार झाल्यावरही त्याच्यावरचे गुन्हेगारीचे आरोप काही थांबले नाहीत. 2007मध्ये तेच नगरसेवक कमलाकर जामसांडेकर, तेच प्रकरण, ज्यांच्या हत्येचं प्रकरण समोर आलं आणि त्याचे धागेदोरे थेट अरू गवळीपर्यंत गेले. या प्रकरणात त्याला अटक झाली, मोक्का लावला गेला. मोक्का पण लागला? हो, खटला चालला आणि शेवटी त्याला हत्येची सुपारी घेतल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा झाली. 2008 पासून तो तुरुंगात होता. आणि आता जवळपास 18 वर्षांनी वयाच्या 70ीत त्याला जामिनावर सोडलंय. तर भायखळ्यातला एक तरुण गुन्हेगार, मग बिआर गँगचा म्होरक्या, दाऊदचा कट्टर शत्रू, दगडी चाळीतला डॅडी, एबीएसचा संस्थापक, आमदार आणि शेवटी हत्येप्रकरणी जन्मठेपेचा कैदी. काय प्रवास आहे हा! अरुण गवळीचा हा सगळा प्रवास म्हणजे थक्क करणारा आहे. अनेक अनपेक्षित वळणं आहेत, खूप गुंतागुंतीचं आहे. मुंबईच्या क्राईम आणि पॉलिटिक्सचा तो एक अविभाज्य भाग होता. याचा अर्थ काय लावायचा आपण? निश्चितच. त्याच्या प्रवासाकडे बघितलं ना, तर काही गोष्टी स्पष्ट दिसतात. एक म्हणजे दाऊदसारख्या इंटरनॅशनल डॉनला त्याने दिलेलं आव्हान. बरोबर. दुसरं म्हणजे बाकीचे डॉन पळून गेले तरी हा मुंबईतच राहिला, आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं. तिसरा, गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही राजकारणात आला, पक्ष काढला, आमदार झाला. हो. आणि चौथं, शेवटी कायद्याच्या कचाट्यात सापडला आणि शिक्षा भोगली. या सगळ्या घटनांनी त्याच्या आयुष्याला आणि पर्यायाने मुंबईच्या इतिहासाला पण वेगळ्या कलाटण्या दिल्या. त्याची नोंद एक वादग्रस्त पण महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून नक्कीच घेतली जाईल. 18 वर्षांनी बाहेर आलेल्या अरुण गवळीचा पुढे काय? तो राजकारणात परत येणार की शांत बसणार? हे प्रश्न तर आहेतच. पण या सगळ्या कहाणीतून एक मोठा प्रश्न उरतो. गुन्हेगारी, राजकारण आणि कधीकधी समाजात मिळणारी एक प्रकारची मान्यता, यांच्यातली ही जी धुसर रेषा आहे, जी कधीकधी पुसली जाते, ती आपल्याला आपल्या समाजाबद्दल आणि व्यवस्थेबद्दल नक्की काय सांगते, यावर विचार करायला हवा खरं तर.